हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजणी? चला, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे शनिवार आणि आज जरा मुलांच्या शाळाही लवकर सुटल्या. माझं कामही थोडंसं मी लवकर आवरलं, मशीनचं काम ठेवून दिलं. ड्रेस शिवून झालाय. ड्रेस तर आज हा ड्रेस शिवला होता मी. याचा गळ्याची डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहेच. हे बघा. तर हा या पद्धतीने पंचकोनी गळा आहे. हा जवळ तुम्हाला दाखवते. पंचकोनी गळा आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे हा ड्रेस. याचं पूर्ण स्टिचिंग आणि कटिंग झालं. पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग झाले. वरचा टॉप शिवला आणि सलवार पण शिवली. बघा, हे सलवार आहे या ड्रेसचं. हे सगळं शिवून झाले आणि आता थोडंसं काम लवकर आवरवलं. थोडंसं वेगळी रेसिपी करायची होती, ती तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. म्हणून म्हटलं आज काम थोडंसं थांबून घ्यावं. आता हा ड्रेस माझा पूर्ण कटिंग स्टिचिंग करून झालेला आहे. कस्टमरला द्यायचा आहे. तर आता मी ठेवून देते आणि माझं जे तुम्हाला मला मेन आज रेसिपी दाखवायची आहे त्याचं आपण स्टार्ट करूया. चला तर मग झालेत आता. तर पाहते 6:15 वाजले होते. आता मी केला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. पण मला आज भोपळ्याच्या पुऱ्या बनवायच्या होत्या. आमच्याकडे ह्याला डांगर घाऱ्या म्हणतात. जो लाल भोपळा असतो त्याच्या डांगर घाऱ्या. आता तुमच्याकडे काय म्हणत असतील, लाल भोपळ्याच्या पुऱ्या किंवा भोपळ्याच्या पुऱ्या असं म्हणू शकता. पण खरं तर आमच्याकडे आमच्या पारनेर भागामध्ये ह्याला डांगर घाऱ्याच म्हणतात. तर आता किचनमध्ये मी सुरुवात केली आहे स्वयंपाकाला. सगळ्यात आधी डांगर आहे तो कट करून घ्यावा म्हटलं. अर्धा कट करून घेतलेला होता. आता मला पुऱ्यांना हवा होता तेवढा हा मी भाग कट करून घेतला. तर बाहेर संध्याकाळचं वातावरण हे पहा असं छान सुंदर होतं. तर डांगर कट केल्यानंतर हा जो मधला भाग आहे हा काढून घ्यायचा. सॉरी, माझ्या बोलण्यात डांगरच येतो, पण आमच्या इकडे डांगर म्हणतात म्हणून तुम्ही याला लाल भोपळा म्हणू शकता. तर हा भोपळा मी कट केल्यानंतर असे छोटे छोटे तुकडे केलेत आणि त्याच्यावरचं जे आहे बिया त्या मी काढून घेतल्या. तर मी तुम्हाला जरा फास्टमध्ये दाखवते. जर स्लोमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होताल. तर मी सर्व बियांचं जे वरचा भाग होता तो काढून घेतला आणि या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून हा सगळा लाल भोपळा किसून घेतला. त्यानंतर गूळ घेतला आहे. जो भोपळा आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यायचा, म्हणजे जास्त गोड होत नाही. आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्तही घेऊ शकता. पण एवढा गूळ प्रमाणामध्ये होतो. जास्त गोड पण चांगलं वाटत नाही आणि जास्त कमी गोडही चांगलं लागत नाही. त्यामुळे प्रमाणामध्ये असलं की छान पुऱ्या होतात. जर जेवढा भोपळा आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित होतात. तर हे सर्व मी काढून कढईमध्ये घेतलं आहे. आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि हे सगळं मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वाफवून द्यायचं. 1-10 मिनटामध्ये पूर्ण वाफवून निघतं ते. तर पहा, आता मी हे गूळ आणि भोपळ्याचं जे काही किस केलेलं आहे तो मिक्स केला आहे आणि याला आता झाकण ठेवून 1-10 मिनटासाठी मी वाफवून घेणार आहे. तर पहा, या पद्धतीने तुम्ही करू शकता. बऱ्याच जण कुकरला लावतात पण त्याने खूप पाणी सुटतं आणि नंतर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे या पद्धतीनेच तुम्ही करा, अगदी छान पुऱ्या होतात. तर पुन्हा एकदा 1-5 मिनटांनी मी थोडंसं हलवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून दिलं. त्यानंतर मी इकडं लागले होते स्वयंपाकाच्या तयारीला. आता गोड पुरी जरी बनली तरी तिखट काहीतरी हवंच असतं. म्हणून म्हटलं आता झणझणीत अशी मेथीची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकरी असं बनवायचा बेत होता. तर मी मेथी धुवून वगैरे घेतली. लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट करून घेतली. तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं टाकलं, मेथी टाकली आणि थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये जे मी वाटण बनवलेलं होतं, लसूण, मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट, ती यामध्ये टाकून घेतली आणि मग चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून या पद्धतीने भाजी शिजत ठेवून दिली. या पद्धतीने थोडीशी लपथप अशी भाजी बनवली ना की बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. आणि आम्हाला तर स्पेशली अशीच भाजी आवडते. सुक्की करते पण फक्त डब्यासाठी. तर तोपर्यंत भाजी बनवूस तर माझं इकडं वाफून झालं होतं. त्यानंतर मग मी हे कढईतलं मिश्रण परातीमध्ये घेतलं आणि त्यामध्ये अंदाजे पीठ टाकलं
एक वाटीभर पीठ टाकलं, म्हणजे थोडं पावशेरच्या आसपास. तर मिक्स करून बघायचं अगोदर किती लागतं, त्यानुसार तुम्ही अजून पीठ ॲड करू शकता. आधी थोडंसं टाकून बघायचं आणि जसं त्यामध्ये मावेल तसं पीठ टाकायचं, कारण हे मिश्रण खूप पातळ होत जातं नंतर म्हणजेच एकदम जर पीठ टाकलं तर घट्ट होईल. त्यामुळे थोडं थोडं करून पीठ टाकायचं. अगोदर मी एक वाटी पीठ टाकून या पद्धतीने थोडंसं मिक्स करून बाजूला ठेवलं, कारण खूप गरम होतं आणि चटके बसत होते, म्हणून मी ते बाजूला ठेवून दिलं आणि म्हटलं आता तो थंड होईपर्यंत इथे 2 भाकरी बनवून घ्याव्या. तर पहा, इथे मी बाजरीच्या भाकरी बनवत आहे. मी या पद्धतीने बनवते. तर तुम्हाला माझी भाकरी बनवण्याची पद्धत पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी डिटेलमध्ये ही व्हिडिओ शेअर करेल. ही पूर्ण बाजरीची भाकरी आहे आणि किती छान बनलेली आहे पहा. तर आता बाजरीच्या भाकरीही बनवून घेतल्या आणि मेथीची भाजी इथं तयार आहे. तर आता भाजी आणि भाकरी मी बाजूला ठेवून घेते. आता आपण बनवूया पुऱ्या. जे मिश्रण मी थंड होण्यासाठी ठेवलं होतं त्याला मी आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये मावेल तेवढं थोडं थोडं करून पीठ मिक्स केलं, कारण पुऱ्यांसाठी जे पीठ बनवतो ते थोडंसं कडक लागतं. चपात्याने एवढं मऊ नाही, थोडंसं कडक बनवायचं. आणि त्यानंतर हे पूर्ण एकजीव करून घेतलं, 5 मिनटं रेस्ट होऊन दिली आणि त्यानंतर पहा, आता मी तेल घेतलं आहे आणि तेलाच्या हाताने या पुऱ्यांचे उंडे बनवून ठेवत आहे. हे एकदम करायला गेलं तर मग हात चिकट होतात, कारण हे मिश्रण चिकट असतं गुळामुळे. त्यामुळे थोडं थोडं तेल लावून या पद्धतीने छोटे छोटे उंडे बनवून ठेवायचे. तुम्ही अगदी छोट्या छोट्या करू शकता, पण मी अगदी छोट्या करणार नाही, मीडियम करणार आहे. कारण छोट्याही केल्या तरी आपण कट करूनच खातो आणि मोठ्याही केल्या तरी खातो. तर मी मीडियम साईज म्हणजेच पापडाच्या साईजच्या बनवणार आहे. त्यामुळे मी इथं अगदी चपातीपेक्षा थोडासा उंडा बारीक घेतलेला आहे आणि उरकतं पण पटकन. छोट्या छोट्या खूप वेळ लागेल. तर या पद्धतीने छान होतात या पुऱ्या. आता पहा, मी हे लाटून घेत आहे. लाटताना पण थोडंसं तेल लावायचं, म्हणजे जे पोळपाट आहे त्याला चिटकत नाही आणि लाटण्यालाही चिटकत नाही. तर या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित पुरी लाटून घेतली. तेल इकडं छानपैकी तापलं होतं आणि पहा, आता ही पुरी मी या तेलामध्ये टाकून घेते. तर दुसऱ्या उंड्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेही लाटून घ्यायचं. तोपर्यंत कढईमधली पुरी थोडीशी शेकून निघते. त्यानंतर हे पहा, इथं थोडीशी ही पुरी फुगायला लागली की त्यानंतर थोडंसं त्यावरती तेल घालून घ्यायचं, म्हणजे पुरी छान टम्म फुगते आणि तिला पुन्हा एकदा पलटी करून घ्यायची. तर पहा, या पद्धतीने. आणि पुरी तळताना खूप फास्ट गॅसची फ्लेम ठेवायची नाही, मीडियम ठेवायची, म्हणजे पुरी आतून तळली जाते आणि कच्ची राहत नाही. तर पहा, या पद्धतीने थोडीशी ब्राऊन झाली की ही पुरी काढून घ्यायची. काढताना थोडंसं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग ही पुरी काढायची. पटकनच काढून घेतली तर तेल त्यामध्ये खूप सारं राहतं. आता पहा, मी दुसरी पुरी तुम्हाला टाकून दाखवते. अगदी टम्म अशा पुऱ्या फुगतात आणि खायला तर अप्रतिम खूप छान लागतात. तर पहा, आता ही दुसरी पुरी पहा किती छान अशी टम्म फुगून आलेली आहे. तर पहा, या पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या खायला खरंच खूप छान लागतात, मुलांनाही आवडतात. आणि मेन म्हणजे या पुऱ्यांमध्ये आपण कुठंही पाणी मिक्स केलेलं नसतं. जे भोपळ्याचं पाणी आणि गुळाचं पाणी असतं त्या पद्धतीने या पुरी त्याच पाण्यामध्ये आपण या पुरीचं पीठ मिक्स करून करतो. त्यामुळे या पुरी 7 ते 8 दिवस आरामात राहू शकतात. फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडी काळजी घ्यायची की थोडंसं आपण डब्यात वगैरे ठेवलं की थोडं 1 तासभर थोडंसं हवा जाऊ द्यायची, नाहीतर गरम वातावरण असतं त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. पण शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यामध्ये तर ह्या 7-8 दिवस टिकतातच. उन्हाळ्यामध्ये थोडंसं 1-2-3 दिवसामध्ये पूर्ण संपवून टाकायचे. त्यामुळे थोड्या थोड्या करायच्या आणि केल्या जरी तरी दिवसातनं एकदा दोन थोड्याशा हवेमध्ये ठेवल्या तर मग खराब होणार नाही. तर या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते. आता पुऱ्या बनवायला घेतल्या की पुऱ्यांचा छान खमंग वास सुटला की मुलं येतातच. गरम गरम बनवते तोपर्यंतच मुलं लगेचच पुऱ्या मागायला येतात. आदित्यने तर कधीच सुरुवात केली होती, त्याचं पाहून कार्तिकसुद्धा पुरी घ्यायला आला. आणि खरं तर या पुऱ्या गरम गरमही छान लागतात आणि थंड झाल्यानंतर तर अगदीच छान लागतात. म्हणजेच जसं शिळं होतं तसं तर अगदी छानच लागतात ह्या पुऱ्या आणि गरम गरम तर ह्यांची चव अप्रतिमच लागते. तर पहा, या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने भोपळ्याच्या पुऱ्या बनवू शकता किंवा डांगर घाऱ्याही बनवू शकता. तर पहा,
तर आता मी पुऱ्या तळतच होते, त्याच कार्तिक आला की आई अजून पुरी दे म्हणून, मग त्यालाही परत पुऱ्या दिल्या आणि सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतल्या. तर सगळा स्वयंपाक झालेलाच होता, पुऱ्या तळून झाल्या. त्यानंतर म्हटलं आता जेवण करून घ्यावं. आज मेथीची भाजी, भाकरी आणि गोड पुरी होती. आज वरण भात काही बनवलं नाही, कारण पुऱ्या गरम गरम सगळेच जण खातात, त्यामुळे वरण भात खाण्यासाठी जागाच राहत नाही आणि त्यामुळे भाकरी थोडीशी कमीच बनवल्या होत्या, 2च बनवल्या होत्या. इतर वेळेस 3 भाकरी किंवा 4 भाकरी बनवते जसं हवं तसं, पण आज 2च भाकरी बनवलेल्या. चला तर आता घेऊया जेवण करून. तर पहा, मी तुम्हाला दाखवते हे दोघं कसे मोबाईल बघत बघत ह्यांचं गरम गरम पुऱ्या खाण्यावरती ताव मारायचं काम चाललं होतं. तर असंच असतं मुलांचं, गरम गरम खातात आणि मग जेवणाच्या वेळेस मग नको म्हणून मग फक्त दोघांपुरतीच भाजी भाकरी बनवलेली. तरी पण जेवणाच्या वेळेस सगळ्यांना बसवलंच होतं जेवायला. तर चला या जेवायला. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य सांगा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. धन्यवाद.